आता एक मोठी बातमी समोर येते। पीक विम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले। अकोल्यातील कृषी अधीक्षक कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। दैगाव गावंडे आणि परिसरातील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। फसवणूक केल्याचा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता आरोप करण्यात आलाय। येणाऱ्या विधानसभामध्ये शेतकरी यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही। करिता सरकारने नोंद घ्यावी। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुके बसणार नाही। आंदोलन करू, धरणे आंदोलन करू, आमरण उपोषण करू। शेवटी आम्हाला आमचा पर्याय माहीत आहे। आम्ही फाशी आंदोलन तर करण्यास तयार आहोत। करिता शासनाने नोंद घेऊन 100% शेतकऱ्याचा रब्बी पीक विमा द्यावा व नियम मदत बदलून शेतकऱ्याला माहिती न देता तुटपुंजी जी मदत दिली ते आम्ही त्या मदतीवर धिक्कार करतो व ती आम्ही मदत नाकारतो। त्यांचं असं म्हणणं आहे की नवीन नियमानुसार शासनाने जी गाईडलाईन दिली त्यानुसार आम्ही तुम्हाला पैसे टाकलेले आहे। त्या ऑफिसला गेल्यानंतर शेतकऱ्यांना कुठलीही व्यवस्थित माहिती मिळत नाही, काही माहिती देत नाही। कशामुळे आले पैसे, किती कमी आले, का आले, काही सांगत नाही। जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क केला तर त्यांचे ते फोन उचलत नाही आहे। त्यांना मेसेज केला तरी त्यांचा रिप्लाय आलेला नाही। त्या कारणानं आता आम्ही तसा हे आंदोलन चालू केलेलं आहे। जोपर्यंत आम्हाला आमचे पैसे का कमी आले हे माहीत पडत नाही आणि ज्या शेतकऱ्यांचे पैसे राहिलेले आहेत त्यांचे पैसे का म्हणजे किती येणार आहेत हे जोपर्यंत माहीत होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।